नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर. मित्रांनो, 3 मे 2026 रोजी झालेली नीट परीक्षा रद्द झाल्याची बातमी आत्तापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचली असेलच. ही बातमी ऐकल्यावर तुम्हाला आणि तुमच्या पालकांना जो मानसिक धक्का बसला आहे तो मी समजू शकतो. पण मित्रांनो, आता खचून जाण्याची वेळ नाही, तर नव्यानं आणि अधिक ताकदीनं उभे राहण्याची वेळ आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या संकटाचं एका सुवर्ण संधीत रूपांतर कसे करायचं. NTA ने नीट 2026 परीक्षा रद्द केल्याची घोषणा केल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम आणि निराशा नैसर्गिक आहे. पण लक्षात ठेवा, हे अंत नाही, तर एक नवी सुरुवात आहे. या मार्गदर्शिकेतून आपण एकत्र पाहूया मानसिक नियोजन, अभ्यासाची रणनीती, आर्थिक नियोजन आणि पालकांची भूमिका. जे झालं ते आपल्या हातात नव्हतं, हे आधी मनापासून स्वीकारा. तुम्ही वर्षभर खूप मेहनत घेतली, हे कोणीही नाकारू शकत नाही. आता पहिले 1 ते 2 दिवस अभ्यासातून पूर्ण ब्रेक घ्या. स्वतःला वेळ द्या. शांत व्हा. अफवांवर विश्वास ठेवू नका. सोशल मीडियावर फिरणाऱ्या खोट्या तारखांच्या अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका. फक्त NTAच्या अधिकृत वेबसाईटवर लक्ष ठेवा. नकारात्मकता टाळा. आता पुन्हा तेवढाच अभ्यास करावा लागेल, अशी नकारात्मक चर्चा स्वतःशी किंवा इतरांशी करू नका. हे मानसिक ऊर्जा वाया घालवते. दुसरी संधी म्हणून पहा. हा वाढीव वेळ म्हणजे देवाने तुम्हाला दिलेली दुसरी संधी आहे. याचा पुरेपूर फायदा घेण्याचा निर्धार करा. आता पुढचा अभ्यास कसा करायचा? नव्यानं कोणतीही जाडजूड पुस्तकं वाचायला घेऊ नका. तुमचा मुख्य फोकस फक्त आणि फक्त NCERTवर असला पाहिजे. 3 मेच्या पेपरमध्ये तुमचं जे काही चुकलं असेल त्याचं विश्लेषण करा. NCERT तुमचा एकमेव आधारस्तंभ का फक्त NCERT? नीट परीक्षेचा बहुतांश प्रश्नपत्रिका NCERTच्या मजकुरावर आधारित असते. नवीन पुस्तकांमागे धावण्यापेक्षा जुन्या NCERTचे सखोल रिव्हिजन करणे जास्त फायदेशीर ठरेल. काय टाळावे? नवीन जार पुस्तके वेळ वाया घालवतात. अनेक स्रोत गोंधळ निर्माण करतात. मॉक टेस्ट दररोजची सवय बनवा. रोज एक फुल लेंथ मॉक टेस्ट सोडवणे हा यशाचा सर्वात विश्वासार्ह मार्ग आहे. मॉक टेस्ट केवळ सराव नाही, ती तुमची स्वतःची ओळख करून देते. वेळ व्यवस्थापन. प्रत्येक विषयाला किती वेळ द्यायचा याचे नियोजन मॉक टेस्टमधूनच होते. कमजोरी ओळखा. कोणत्या टॉपिकमध्ये चुका होतात ते समजते आणि सुधारण्याची संधी मिळते. प्रगती मोजा. दररोजच्या टेस्टमधून तुमचा स्कोअर सुधारत आहे का ते स्पष्ट दिसते. आत्मविश्वास वाढवा. सरावामुळे परीक्षेच्या दिवशी घाबरण्याऐवजी आत्मविश्वास राहतो. आर्थिक नियोजन. दिलासादायक बातमी, फी परत मिळणार. अनेक विद्यार्थ्यांना आणि पालकांना आर्थिक ताणाचा प्रश्न सतावत असेल, पण एक दिलासादायक बाब म्हणजे NTAने स्पष्ट केले आहे की विद्यार्थ्यांची आधी भरलेली फी परत केली जाईल. त्यामुळे परीक्षेच्या फीचा कोणताही आर्थिक भार पडणार नाही. हॉस्टेलवरील विद्यार्थ्यांसाठी. जे विद्यार्थी लातूर, कोटा किंवा पुण्यात हॉस्टेलवर राहत आहेत, त्यांच्या पालकांनी तिथे राहण्याच्या आणि जेवणाच्या व्यवस्थेचं पुढील 1 ते 2 महिन्यांसाठी नियोजन करून घ्यावे. हॉस्टेल फीचं पुनर्नियोजन करा. जेवणाची सोय सुनिश्चित करा. स्थानिक शिक्षकांशी संपर्क ठेवा. सावधान, क्रॅश कोर्सच्या जाळ्यात अडकू नका. अचानक बाजारात 20 दिवसात नीट पास व्हा अशा महागड्या क्रॅश कोर्सेसची गर्दी होईल. या आश्वासनांना बळी पडू नका. काय टाळावे? महागडे क्रॅश कोर्स, खोट्या आश्वासनांचे व्हिडिओ, नवीन कोचिंगचे जाळे, सोशल मीडियावरील फसवे, दावे. काय करावे? सेल्फ स्टडीवर विश्वास ठेवा. जुन्या शिक्षकांशी संपर्क साधा. NCERT रिव्हिजन करा. मॉक टेस्ट सोडवा. पालकांसाठी नम्र आवाहन. या अत्यंत संवेदनशील काळात आपल्या पाल्याला सर्वात जास्त गरज आहे ती तुमच्या मानसिक आधाराची. पालक म्हणून आपण काय करू शकतो? दबाव टाळा. तुझे आधीच मार्क कमी येत होते, अशी कोणतीही नकारात्मक चर्चा घरात करू नका. अशा वाक्यांमुळे मुलांचा आत्मविश्वास खचतो
आणि ते अभ्यासातून दूर जातात. दिलासा द्या. जे झाले ते आपल्या हातात नव्हते. आता आपण नव्याने सुरुवात करू, असा विश्वास त्यांना द्या. तुमचे शब्द त्यांना नवी ऊर्जा देतील. आरोग्याची काळजी. सध्या कडक उन्हाळा सुरू आहे. त्यांच्या आहाराकडे, पाण्याकडे आणि झोपेकडे लक्ष द्या. तब्येत चांगली राहील याची काळजी घ्या. निरोगी शरीरातच निरोगी मन असते. तुमच्यात ताकद आहे. हा वाढीव वेळ म्हणजे देवानं तुम्हाला दिलेली दुसरी संधी आहे. तिचा पुरेपूर फायदा घ्या. तुम्ही एकटे नाही आहात. तुमचे पालक, शिक्षक आणि मार्गदर्शक तुमच्या पाठीशी आहेत. मानसिक शांती. स्वतःला वेळ द्या. अफवा टाळा. NCERT रिव्हिजन. फक्त NCERTवर फोकस ठेवा. मॉक टेस्ट. रोज एक फुल लेंथ टेस्ट सोडवा. आत्मविश्वास. तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. तुमच्या काही शंका असतील तर कमेंट करून नक्की सांगा. जय महाराष्ट्र.